नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दिवस 11वा डे 11 आणि यामध्ये आपण या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत आणि समजून घेणार आहोत. सी, पहिला प्रश्न आहे, मेक अ टिक बिलो द डायग्राम इन विच देर इज अ पेअर ऑफ ॲडजसंट अँगल. तर या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की खाली दिलेले हे जे डायग्राम्स आहेत त्यामध्ये जे जे कोण तुम्हाला ॲडजसंट अँगलची पेअर वाटते, ज्या पेअर तुम्हाला ॲडजसंट अँगलची पेअर वाटते तिच्या खाली तुम्हाला टिक करायचं आहे आणि जी नाही तिच्या खाली तुम्हाला क्रॉस करायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट डायग्राम पहा. यामध्ये आपल्याला ही आकृती आहे आणि या आकृतीमध्ये, ह्या डायग्राममध्ये हा छोटा कोन आणि हा मोठा कोन, हा छोटा अँगल आणि हा मोठा अँगल अशी दोन अँगलची जोडी पेअर आपल्याला दिलेली आहे. आता जर नीट पाहिलं तर छोटा अँगल हा आहे आणि मोठा अँगल हा त्याला सामावून घेणारा आहे. तर ॲडजसंट अँगलची डेफिनेशन काय सांगते आपल्याला की त्यांची एक आर्म कॉमन हवी. एक आर्म कॉमन आहे, परंतु त्यांचा इंटिरियर भाग म्हणजे पहा, हा जो अँगल आहे, अँगलच्या आतला भाग, तुम्हाला या ठिकाणी शॅडो दिसते. ठीक आहे. तर अँगलच्या आतला जो भाग आहे, या आतल्या भागाला आपण काय म्हणतो, इंटिरियर पार्ट ऑफ ॲन अँगल. तर पहा, जर तुम्ही अँगलच्या आतील भाग पाहिला तर हा मोठा अँगल आणि त्याच्या या मोठ्या अँगलच्याच आतमध्ये हा छोटा अँगल आहे. त्या दोघांचे इंटिरियर भाग हे वेगवेगळे नाहीत आणि म्हणून अँगल ए आणि अँगल बी हे दोन ॲडजसंट अँगल नाहीत. आता जर तुम्ही अँगल ही दुसरी डायग्राम पाहिली, यामध्ये अँगल एक्स आणि अँगल वाय ही जोडी दिलेली आहे. अँगल एक्स आणि अँगल वाय यांचा ओरिजिन एकच आहे, ज्याप्रमाणे पहिल्या फिगरमध्ये होतं, परंतु यांची एक आर्म कॉमन नाही, त्यामुळे हे ॲडजसंट अँगल नाहीत. तिसऱ्या डायग्राममध्ये पाहूया. अँगल एम आणि अँगल एन यांचा एक कॉमन ओरिजिन आहे. फर्स्ट कंडिशन इज फुलफिल. सेकंड, त्यांची एक आर्म कॉमन आहे, बरोबर. तिसरा, त्यांच्या दोन्ही कोणांचे इंटिरियर भाग हे वेगवेगळे आहेत. पहा, याचा इंटिरियर भाग हा वेगळा आहे आणि एनचा वेगळा आहे. या दोघांचाही इंटिरियर भाग हा वेगवेगळा असल्यामुळे हे ॲडजसंट अँगलची पेअर आहे. पुढच्या डायग्राममध्ये पहा, अँगल पी अँड अँगल क्यू. आता या दोन अँगलचा विचार केला तर अँगल पी आणि अँगल क्यू यांची एक आर्म कॉमन आहे. दुसरी गोष्ट, यांचे अंतर्भाग म्हणजे त्यांचा इंटेरियर पार्ट याचा वेगळा आहे, याचा वेगळा आहे, परंतु त्यांचा ओरिजिन हा एकच नाही आहे. तर अँगल हे ॲडजसंट अँगलचा ओरिजिन एकच पाहिजे, यांचा एकच ओरिजिन नसल्यामुळे हे सुद्धा ॲडजसंट अँगल नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल कशास म्हणतो आपण, तर ज्या दोन अँगल्सच्या मेजर्सची सम 90 डिग्री होते, म्हणजे दोन अँगलचं माप घ्यायचं आणि त्यांची सम म्हणजेच बेरीज करायची. जर ही बेरीज 90 डिग्री असेल तर त्या दोन अँगलला आपण एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. ठीक आहे. तर फाइंड द, ह्या डेफिनेशनवरून आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. फाइंड द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री. तर 20 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला शोधायचा आहे, ज्याची आणि 20ची बेरीज किंवा सम ही 90 डिग्री आली पाहिजे. लेट द मेजर बी एक्स. तर 20चा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याचं मेजर एक्स आहे असं आपण समजू. मग 20 प्लस एक्स, जसं सांगितलं की सम ऑफ मेजर्स इज 90 डिग्री, म्हणजेच 20 आणि एक्स यांची जर सम केली तर किती आली पाहिजे, तर 90 अंश म्हणजे 90 डिग्री आली पाहिजे. 20 प्लस एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. 20 प्लस एक्स, आता हा 20 जो आहे
याला आपल्याला निगोशिएट म्हणजे याला जर काढून टाकायचं असेल, याला बाहेर काढायचं असेल, तर आपल्याला या इक्वेशनच्या बोथ साईड्सला दोन्ही बाजूंमध्ये हा जी क्रिया करतो त्याची ऑपोजिट क्रिया आपल्याला करायला पाहिजे. 20 या ठिकाणी प्लसमध्ये आहे आणि म्हणून आपण काय करणार, मायनस करणार दोन्ही बाजूंनी. 20 + x - 20 इज इक्वल टू दुसऱ्या साईडला 90 आहे, 90 - 20. आता 20 - 20 या ठिकाणी निगोशिएट म्हणजे शून्य झालेला आहे. मग राहिला कोण, फक्त राईट हँड साईडला फक्त x राहिला आणि लेफ्ट हँड साईडला 90 - 20 इज 70. तर 20चा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे 70 डिग्री. होप यू अंडरस्टूड. तुम्हाला समजलं असेल मुलांना. तिसरा प्रश्न पहा या ठिकाणी आहे सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, तर अशी अँगलची पेअर, अशी अँगलची जोडी ज्यांची सम ऑफ मेजर्स इज 180 डिग्री. त्यांची ज्याप्रमाणे आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये दोन अँगलच्या मेजरची सम केली ते 90 डिग्री असते, तसंच सप्लिमेंटरी अँगलमध्ये दोन अँगलच्या मेजरची सम केली की 180 डिग्री आली पाहिजे. आपल्याला प्रश्न विचारला इथे फाइंड द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 80 डिग्री. तर जसा वरचा प्रश्न सोडवला तसंच हाही प्रश्न सोडूया. लेट द मेजर बी एक्स. लेट द मेजर बी एक्स डिग्री. ठीक आहे. मग कंडिशन काय आहे, तर सम ऑफ द मेजर्स इज 180 डिग्री. म्हणजेच या अँगलचं मेजर आणि ह्या एक्सचं मेजर दोघांचं मिळून 180 डिग्री झालं पाहिजे. म्हणजेच 80 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा 80 प्लसमध्ये आहे, त्याला निगोशिएट करायचं असेल तर दोन्ही बाजूने 80 हा मायनस करावा लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. तर 80 डिग्री प्लस एक्स डिग्री मायनस 80 डिग्री हीच ॲक्शन किंवा हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूला पण करायची आहे. 80 डिग्री मायनस 180 डिग्री मायनस 80 डिग्री. 80 मायनस 80 हा या ठिकाणी नील झालेला आहे, फक्त कोण राहिला, एक्स. एक्स इज इक्वल टू 100 डिग्री. ठीक आहे. म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री इज किती आहे, 100 डिग्री. ठीक आहे. आता पुढची पहा, लिनियर पेअर. व्हॉट डू यू मीन बाय लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे अशी पेअर ज्याच्यामध्ये आपल्याला वन आर्म ओरिजिन म्हणजे अशी कोणांची जोडी ज्यांची एक आर्म ही काय पाहिजे, कॉमन पाहिजे, एक आर्म कॉमन पाहिजे. पहा या ठिकाणी आपण अशी जोडी दाखवूया तुम्हाला. खाली जी शॅडो दिसते या शॅडोचं निरीक्षण करायचं आहे. अशा प्रकारे सी द शॅडो. लाईक दिस. हा अँगल आणि हा अँगल पहा. आता जर आपण हे दोन अँगल घेतले, आपण या ठिकाणी अँगलचं डायग्राम काढून घेऊ. पहा. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा जो अँगल मिळाला, या बाजूचा हा एक अँगल आणि दुसऱ्या बाजूचा हा दुसरा अँगल. पहा, आपण एकाच आर्मवर दोन वेळा स्केच पेनने गिरवलं. म्हणजेच या बाजूचा एक अँगल आणि या बाजूचा दुसरा अँगल आहे. तर यांचा एक वन आर्म इज कॉमन. सेकंड अनकॉमन साईड मेक्स लाईन. यांची अनकॉमन साईड कोणती आहे, तर ही आणि ही. याच्यामुळे एक काय फॉर्म होते, लाईन फॉर्म होते. सम ऑफ मेजर इज 180 डिग्री. तर हे तीन क्रायटेरिया फुलफिल झाले की आपण त्याला लिनियर पेअर असं म्हणतो. तर या लिनियर पेअरवर आधारित हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. एक्झाम्पल फाइंड एक्स. सी या फिगरमध्ये पहा. या फिगरमध्ये तुम्हाला लिनियर पेअर इथे दिसते. पहा, लिनियर पेअर. तर या ठिकाणी हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे लिनियर पेअरमधले हे जे दोन अँगल आहेत, या दोन अँगलचे सम किती असते, 180 डिग्री असते. तर एक्स डिग्री
अँड 3x मायनस 20 डिग्री आर लिनियर पेअर. का लिनियर पेअर आहेत? कारण त्यांची एक आर्म कॉमन आहे, त्या सेम ओरिजिनपासून आहे आणि दुसरी अनकॉमन साईड ही लाईन तयार करते, म्हणून हे काय आहेत तर लिनियर पेअर आहेत. ठीक आहे, मग या दोन्ही लिनियर पेअरच्या मेजरची आपण सम करूया. याचं मेजर आहे x डिग्री प्लस याचं मेजर आहे 3x मायनस 20. x प्लस 3x मायनस 20 इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ देअर मेजर इज 180 डिग्री. ठीक आहे, x प्लस 3x किती झाले? 4x मायनस 20. आता मायनस 20ला जर आपल्याला काढून टाकायचं असेल, एलिमिनेट करायचं असेल, तर त्याची विरुद्ध क्रिया ऑपोजिट क्रिया करावी लागेल आपल्याला. ठीक आहे, मग मायनसचं ऑपोजिट काय तर प्लस. मग 4x मायनस 20 प्लस 20. आता हे जर प्लस 20 आपण LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडमध्ये केलं तर आपल्याला राईट हँड साईडमध्ये सुद्धा मायनस 20 करावं लागेल. मग सेम इथे काय आहे तर x डिग्री प्लस 3x मायनस 20 इज इक्वल टू 180 डिग्री. 4x मायनस 20 प्लस 20 180 प्लस 20. आपण कोणती क्रिया करतोय? प्लस 20. मग इथे सुद्धा प्लस 20 झालं पाहिजे. 4x इज इक्वल टू 180 प्लस 20. किती झाले 180 प्लस 20? तर 200 झाले. मग 200 डिग्रीज. मग आता 4x इज इक्वल टू 200. मग 4x इज इक्वल टू 200 तर काय होईल? 4x अपॉन 4, कारण आपल्याला 4ला काढून टाकायचं आहे. 4 इज इन मल्टिप्लिकेशन विथ x. मग 4ला काढायचं असेल तर त्या मल्टिप्लिकेशनची विरुद्ध क्रिया म्हणजे डिव्हिजन करावी लागेल आपल्याला. 4x अपॉन 4 इज इक्वल टू 200 अपॉन 4. 4ने वर या ठिकाणी 4चा 4 कट झाला. 4 1 जा 4, 4 5 जा 20. किती आलं माप? तर 50 डिग्री एवढं माप आलेलं आहे. हे कोणाचं माप आहे? तर एक्सचं माप आहे 50 डिग्री. आपल्याला एक्सचं माप फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला डे 11चा अभ्यास या ठिकाणी संपलेला आहे. आपण आता डे 12च्या अभ्यासाला सुरुवात करूया. डे 12मध्ये काय सांगितलेलं पहा, तर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स म्हणजे काय? तर अशा प्रकारे पहा, समोर एक फिगर दिसते तुम्हाला. यामध्ये पहा, दिस इज अ लाईन अँड दिस इज सेकंड लाईन. आता समजा ह्या दोन लाईन्स आपण एकामेकावर अशा प्रकारे ठेवल्या. आता एक मिनिट पहा, या ठिकाणी दोन अँगल्सच्या पेअर तयार होतात. 1 1 अँड 2 2. सी 1 1 अँड 2 2. काड्या काढून घेऊया आपण. 1 1 1 1 म्हणजे पहा, इथून हा 1 हा 2 ही पहिली जोडी आणि हा 2 आणि हा 2 ही दुसरी जोडी. 1 1 2 2 अशा प्रकारे दोन जोड्या. हा एक अँगल आणि हा एक अँगल. ठीक आहे, अँगल SOQ, अँगल ROP, त्याचप्रमाणे SOR आणि QOP अशा दोन जोड्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर याला म्हणतात व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. त्यानंतर एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. एक्सटिरियर अँगल म्हणजे काय? तर पहा, या ठिकाणी आपण एक ट्रायंगल काढणार आहोत. ठीक आहे, आपण या ठिकाणी एक ट्रायंगल काढला, परंतु ट्रायंगल काढताना या ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहेत त्या साईड्स आपण मोठ्या वाढवलेल्या आहेत. ट्रायंगल तर इथेच आहे पहा, ट्रायंगल हा फक्त एवढाच आहे, पण आपण त्याच्या साईड्स पुढे वाढवल्या आहेत. ह्या साईड पुढे वाढवल्यामुळे जो अँगल तयार होतो, समजा पहा या ठिकाणी आपण ही साईड वाढवली अशी. ठीक आहे, आणि ही साईड वाढवल्यामुळे हा अँगल तयार झाला. अशा प्रकारे झालेल्या अँगलला आपण काय म्हणतो? एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. मग असे किती अँगल तयार होऊ शकतात? तर असे आपण 6 अँगल तयार होऊ शकतात. पहा, हा एक अँगल आहे, तसाच इकडे सुद्धा ही साईड वाढवल्यामुळे इकडे तयार झालेला आहे, ही इकडे साईड वाढवल्यामुळे इकडे तयार झालेला आहे. मी अँगल मार्क करते या ठिकाणी, पण सगळे मार्क केले तर उगाच कन्फ्यूज व्हाल तुम्ही, म्हणून आपण एक आणि इकडचा एक दाखवूया, जास्त नको.
हा एक दाखवते. पहा, ही साईड आपण वाढवली की जर ही साईड वाढवली तर पहा कोणता अँगल तयार झालेला आहे या ठिकाणी, इकडे हा अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि जर ही साईड इकडे वाढवली तर इथे अँगल तयार होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो एक्सटिरियर अँगल असतो, हा एक्सटिरियर अँगल ट्रायंगलची साईड वाढवली की बाहेरील बाजूस हा अँगल तयार होतो. याला आपण एक्सटिरियर अँगल असं म्हणतो. तर फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स डिग्री, वाय डिग्री अँड झेड डिग्री इन द फिगर. तर या ठिकाणी ही फिगर पहा. या फिगरमध्ये आपल्याला अशा प्रकारे दोन लाईन्स दे आर इंटरसेक्टिंग, म्हणजे ह्या दोन लाईन्स इंटरसेक्ट करतायत एका पॉईंटमध्ये, आणि त्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केल्यामुळे या ठिकाणी 4 अँगल्स फॉर्म होत आहेत. पहा, अँगल एक्स, अँगल वाय, अँगल झेड अँड अँगल 40. तर या ठिकाणी ह्या उरलेल्या 3 एक्स वाय झेडचं माप आपल्याला काढायचं आहे. तर जे अँगल ऑपोजिट अँगल्स असतात, तर या ऑपोजिट अँगलचं जे मेजर असतं हे मेजर नेहमी सेम असतं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 1 2 2 ही जोडी आहे. मग जी 1 1 ची जोडी असते त्यांचं मेजर सेम असतं, त्याचप्रमाणे 2 2 ची जोडी असते त्यांचं मेजर सेम असतं. आता मग उरलेल्या कोणाचं मेजर कसं काढायचं? तर जर आपण या डायग्रामचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहा, या ठिकाणी आपल्याला लिनियर पेअर फॉर्म झालेली दिसते, ही लाईन. ठीक आहे. आणि या ठिकाणी अशी एक रेष काढली की आपल्याला पहा इथे लिनियर पेअर दिसते. आपण इथे वर लिनियर पेअर पाहिली. ठीक आहे. आणि लिनियर पेअरच्या मेजरचं सम किती असतं? 180 डिग्री असतं. हे आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. मग त्याप्रमाणे या 40चं आणि या झेडचं जर आपण सम केली तर किती आली पाहिजे? 180 डिग्री आली पाहिजे. मग 180 डिग्री या समपैकी एकचं माप जर 40 असेल तर झेडचं माप किती येणार आहे? झेडचं माप येणार आहे 140 डिग्री. राईट. झेडचं माप जर 140 असेल तर झेडची जोडी कोणती? एक्स. एक्सचं ही माप किती असणार आहे? 140 डिग्री. कारण ऑपोजिट अँगल्स हे नेहमी सारख्या मापाचे असतात. बरोबर. मग झेडचं माप जर 140 तर एक्सचं पण माप 140. तसंच एक नंबरच्या या कोणाचं या अँगलचं माप 40 डिग्री, तर वायचं सुद्धा माप किती? 40 डिग्री. तर माप लिहूया आपण या ठिकाणी. x इज इक्वल टू 140 डिग्री, y इज इक्वल टू 40 डिग्री अँड z इज इक्वल टू 140 डिग्री. होप यू हॅव अंडरस्टूड दिस. हे तुम्हाला समजलं असेल नक्कीच. बरोबर ना? ज्यांना लिनियर पेअर समजली आहे त्यांना हे गणित नक्की समजलं असेल. आणि ऑपोजिट अँगलचा काय गुणधर्म, काय प्रॉपर्टी आहे की ऑपोजिट अँगलची जी पेअर असते त्यांची मापं समान असतात. 1 1 पेअरमध्ये एकाचं माप 40 तर दुसऱ्याचंही माप 40. 2 2 पेअरमध्ये एकाचं 140 तर दुसऱ्याचंही 140 डिग्री. ठीक आहे मुलांनो. तर पुढचा आपण हा प्रश्न घेऊया डे 12 मधला. फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स इन ॲडजसंट फिगर. आता ही फिगर पहा. या फिगरमध्ये आपण आत्ता शिकलो की एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे. तर या ठिकाणी एक्सटिरियर अँगल कसा तयार होतो, कसा तयार होतो आपण पाहिलं होतं की जेव्हा ट्रायंगलची एक साईड वाढवली जाते. पहा या ठिकाणी या डायग्राममध्ये पहा, ट्रायंगलची एक साईड वाढवली जाते तेव्हा ट्रायंगलच्याच दुसऱ्या साईडशी हा अँगल तयार होतो जो ट्रायंगलच्या बाहेर असतो. त्याला आपण एक्सटिरियर अँगल म्हणतो. आता या अँगलची प्रॉपर्टी काय आहे? या अँगलची प्रॉपर्टी आहे की मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ टू रिमोट इंटिरियर अँगल्स. टू रिमोट इंटिरियर अँगल्स म्हणजे काय की ह्या एक्सटिरियर अँगलच्या बाजूचा हा जो अंतरकोन आहे की नाही, हा जो इंटिरियर अँगल आहे याच्यापासून लांब असलेले म्हणजे रिमोट इंटिरियर. रिमोट म्हणजे लांब. आपण कसं टी व्ही लांब असते, आपण रिमोटने टी व्ही चालू करतो. बरोबर. म्हणजे रिमोट प्लेस म्हणजे दूरवरच्या ठिकाणाला आपण रिमोट असं म्हणतो. बरोबर. मग या अँगलला लांब असलेले हे 2 इंटिरियर अँगल, या 2 इंटिरियर अँगलच्या सम एवढं याचं माप असतं. बरोबर. मग द प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटिरियर अँगल आपण लिहून घेऊया. द मेजर
measure of exterior angle is equal to the sum of remote interior angles. इथे 2 लिहायला पाहिजे. सम ऑफ 2 रिमोट इंटिरियर अँगल्स. मग एक्सचं माप किती असणार आहे? तर ह्या 2 रिमोट इंटिरियर अँगलच्या सम एवढं म्हणजेच बेरचे एवढं. तर 40 अधिक 60 बरोबर 100 डिग्री एवढं एक्स डिग्रीचं माप असणार आहे. तर हे सर्व तुम्हाला मुलांना समजलं असेल. तर छानपैकी समजलं असेल. व्हेरी गुड. थँक्स फॉर वॉचिंग.